आमच्या ऑडी गाडीचं सारथ्य हे एकनाथराव शिंदेंनी केलेलं होतं. बाजूला देवेंद्रजी बसले होते, माग मी बघत होतो बरोबर चाललंय का नाही ते. माझ्या जोडीला अनिल गायकवाड आणि मनीषाताई होत्या. त्यांना सांगता येत नव्हतं, पण हळूच माझ्या कानात सांगायचे, दादा असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. आणि जाताना गाडी व्यवस्थित गेली, तिथं थांबली. जाताना थोडंसं सुरुवात होती, त्याच्यामुळं कुठंही काही धोका न पत्करता त्याचं सारथ्य आमच्या एकनाथरावजींनी केलं. येताना ज्यांना मुख्यमंत्री पदाचा पहिला अनुभव आहे, आता दुसऱ्यांदा झालेत, ते गाडीवर बसले. म्हणलं आता ही बाबा गाडीवर बसल्यावर ह्यांना ही गाडी चालणार नाही, आपण LC घेऊया. LC नेमकी आमच्या निरंजन डावखरीची होतीच. तो माझ्या पूर्वाश्रमीचा राष्ट्रवादीचा असल्यामुळं सोपंच गेलं. त्याला सांगितलं चल रे गाडी दे, त्यानं लगेच गाडी दिली. त्याच्यात हे महाराज बसले गाडीवर की गाडी 100चा स्पीड घेतला, की नंतर पार 120च घेतला. मी अनिल गायकवाडांना म्हणलं 100चा आहे का 120चा? ते म्हणले टनेल येईपर्यंत 120 आहे, टनेल सुरू झाला की 100. मी बघत होतो टनेल सुरू झाल्यावर ही 120 ठेवतायत की 100, पण बरोबर त्यांनी 100वर आणलं. का तर टनेलमध्ये लिहिलेलं होतं 100नी जावा. असं सगळ्या नियमाचं पालन करत अतिशय सुरक्षित आम्ही सगळे इथं पोहोचलेलो आहे. आणि तुम्हाला प्रेसमध्ये आम्ही नीटपणे सगळ्या गोष्टी सांगू शकलो. त्याच्यामुळं कुठंही आम्ही उतरवलेल्या विम्याचा आम्हाला उपयोग करावा लागला नाही आणि आमचं चांगलं सगळा प्रवास झालेला आहे.